प्रॉब्लेम येत नाही. आपलं सोलर व्यवस्थित बसून जातं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण सोलार बद्दल माहिती जाणून घेऊयात. खूप सारे असे लोक आहेत ज्यांना सोलार बद्दल जास्त माहित नाही, की याला अर्ज कसा करायचा. त्यानंतर ना आपण याच्यामध्ये बसू की नाही, याच्या खूप साऱ्या अटी आहेत की काय. तर असं काही नाही, घाबरून जायचं कारण नाही. ज्यांच्या घरामध्ये जास्त शिकलेले मुलं नाहीत ते असे काही जण त्यांना घाबरून देतात, की नाही लय अवघड असतं वगैरे. तर असं काही नाही. मी तुम्हाला ते सर्व व्यवस्थित सांगते, की आपण अर्ज कसा करायचा आणि आपल्याला किती रक्कम भरावी लागेल आणि त्यासाठीच्या अटी काय आहेत. महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये काही विमा वगैरे देतंय की काय? किंवा आता सध्या पावसाळ्याचा दिवस आहेत आणि खूप सारं वादळ तुम्ही तर पाहिलं असेल बीडकडे इकडे घराची घरं उद्ध्वस्त झाली. तर एवढंसं सोलारचं स्ट्रक्चर काय थांबणार आहे या वाऱ्यापुढं? तर असं जर का ज्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने 5 वर्षांसाठी आपल्याला मोफत दुरुस्ती आणि जर आपलं काही तुटला सोलर किंवा आपलं उडून गेलं, प्लेटा फुटल्या, तर आपल्याला मोफत आपल्याला दुरुस्ती करून देणार आहेत, असा विमा पण त्याच्यासोबत आलेला आहे. तर आपण जाणून घेऊयात. हे जे तुम्ही स्ट्रक्चर मागं पाहताय, हे 7.5चं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये 13 प्लेटा आहेत आणि हे प्रीमियर कंपनीचं आहे. आम्ही प्रीमियर कंपनी निवडली होती, पण काय झालं, की त्यांनी आम्हाला मोटार ही इकोझनची दिली आहे. मोटार आणि कंट्रोलर हा आमचा इकोझनचा आहे. तर हा मोटारमध्ये अजून काही प्रॉब्लेम आलेला नाही. अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत. त्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला मोटार वगैरे देतात. तर मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत. ओसवाल असेल, जीके असेल, त्यानंतर इकोझन आहे, त्यानंतर प्रीमियर आहे. तर अशा आमच्या जेवढ्या आसपास जेवढ्या बसले तर ह्या कंपन्या जैन आहे, शक्ती आहे. त्या छान कंपन्यांचे रिव्ह्यू आहे. आतापर्यंत जेवढ्यांनी बसवले त्यांना काही जास्त प्रॉब्लेम आला नाही. आणि जरी प्रॉब्लेम आला तरी त्यांची जी काही सर्व्हिस आहे ती पण मोफत सर्व्हिस भेटते. कॉल केला की ते येतात. माझ्या वडिलांचंच त्यांचं ओव्हरस्पीड झालं होतं. त्यांचं पाणी ॲक्चुअली कमी झालं होतं आणि पाणी कमी असल्यामुळं मग मोटर चालत नव्हती. तर त्याच्यावरती यायचं ओव्हरस्पीड. तर मग आम्ही त्यांना कॉल केला तर त्यांनी आले. त्यानंतर त्यांनी उलटी मोटार करून दिली आणि आता व्यवस्थित त्यांचं चाललेलं आहे. तर ह्याचे 2 स्ट्रक्चर आहे. ह्याचे 13 प्लेट आहेत आणि याचं 2 स्ट्रक्चरमध्ये डिव्हाईड केलेलं आहे. तर इकडं आहेत पूर्ण 8 प्लेटा आणि तिकडं आहेत 5 प्लेटा. अशा 13 प्लेटा आहेत. याच्या खाली जो आहे तो कंट्रोलर याचा बसवलेला आहे आणि ते जे दिसतंय ना ते तडीत वाहक आहे. म्हणजे विजेपासून त्याचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी तडीत वाहकही दिले आहे. आणि हे जे स्ट्रक्चर तुम्ही पाहता हे खूप सारं मोठं दिसतं. तर याला आणाई नेण्याची काही नाही वाटतं, की आपण कसं आणणार? हे फुटेल की काय? तर त्याची पण काळजी करायची काही गरज नाही. महाराष्ट्र शासनाने पूर्ण आपल्या घरी घेऊन ते येतात. त्यांनी फक्त आपण कंपनी सिलेक्ट करायची, जे काही वेंडर असतील ते आपल्याला फोन करून आपला फक्त घरचा पत्ता विचारतात आणि आपल्या घरी आणून ते आपल्याला मटेरियल उतरवून देतात. त्यानंतरनं त्यांनी सगळं येताना मटेरियल पण घेऊन येतात. तर आपले खडीसकट आपल्याला मटेरियल भेटतं. त्याला एक अर्थिंग पण असते. अर्थिंग खूप गरजेची असते. मी तुम्हाला दाखवेल की खाली कशी अर्थिंग बसवलेली आहे. तर आपण याचा क्रायटेरिया जाणून घेऊयात, की कसं आहे याच्यासाठी काही अटी आहेत का? तर जर तुम्हाला 3चं पाहिजे असेल, तर त्याला एक 3च्या आतमध्ये आपली जमीन पाहिजे. 3 एकरच्या आतमध्ये. त्यानंतरनं 5चं जर पाहिजे असेल, तर 5 एकराच्या आतमध्ये जमीन पाहिजे आणि जर 7.5चं पाहिजे असेल, 7.5 किंवा 10 तर 5 पेक्षा जास्त 5 किंवा 5 पेक्षा जास्त एकर जमीन असणं गरजेचं असतं. त्यानंतरनं आपली जी शेतजमीन आहे, त्याच्यामध्ये जो विजेचा पोल आहे, जसं आपलं विहीर असेल, बोर असेल किंवा शेततळ असेल, तर त्यापासून 100 मीटर अंतरावर कुठलाही विजेचा पोल नसला पाहिजे. जर पोल असेल, तर सर्व्हेमध्ये प्रॉब्लेम येतो आणि मग आपला थोडासा पंप येण्यास थोड्याशा अटी तयार होतात. त्यानंतर ना आपण आपल्या जे नावावर आहे जमीन, ज्या शेतकरी बांधवाच्या नावावर जमीन आहे, तर त्याच्या नावावरती लाईटीचं कोटेशन नसलं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याची खातेपोट झालेली असते. त्याच्यामुळं ज्यांच्या नावावर कोटेशन नाही, अशा व्यक्तीच्या नावावर हा अर्ज भरून द्यायचा. जेणेकरून आपल्याला जास्त अडथळा निर्माण होणार नाही. त्यानंतर ना आपण जाणून घेऊयात, की याला रक्कम किती भरावी लागते. जर तुमचा 3चा पंप असेल, तर तुम्हाला जे ओपन आहेत, त्यांना 10% रक्कम भरावी लागते. त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला एक 17 ते 18,000 रुपये भरावी लागते. ज्यांचा 5चा पंप आहे, त्यांना एक 27, 28 ते 31 पर्यंत पंप बसून जातो आणि ज्यांचा 7.5चा आहे, त्यांना एक 41,000-42,000 रुपये भरावे लागतात. आणि जे माझे ओबीसी बांधव आहेत, एस-टी, एस-सी असेल, त्यांना 5%च रक्कम भरावी लागते त्यांना. आणि त्यानंतर ना आपण याच्यासाठी कागदपत्रे काय लागतात बाबा? तर याच्यासाठी कागदपत्रे काही नाही, एक 7/12 असणं आवश्यक असतं आपला. त्यानंतर ना आपलं आधार कार्ड, त्यानंतर मोबाईल नंबर लिंक असावा आपल्या आधार कार्डला. तो मोबाईल नंबर एक हवा असतो आणि एक राष्ट्रीयकृत बँकेचं आपल्याकडे खातं असलं पाहिजे, पासबुक असलं पाहिजे आणि आपल्याकडे 2 फोटो असले पाहिजे.
हे आपण आपण मोबाईलवरही भरू शकतो. असं नाही की आपल्याला कॉम्प्युटरवाल्याकडे जावं लागेल. तर अर्जाची आपण प्रक्रिया जाणून घेऊयात. आपण सरकारी पोर्टलवर गेलो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना याच्या पोर्टलवर जायचं आणि आपण तिथे लॉग इन करून फॉर्म भरायचा. तर ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आणि व्यवस्थित फॉर्म भरायचा. आपण ज्या 7/12 वरती आपण आपली सोलारसाठी अर्ज करतोय, तर त्या 7/12 वरती आपली नोंद असणं आवश्यक आहे. जेणेकरून नंतर ना आपल्याला एक त्रुटी येतात, की काही अडचणी आल्या, की त्यानंतर ना आपल्याला तेव्हा 7/12 क्लिअर करून आपल्याला तो अपलोड करावा लागतो. तर ते टाळण्यासाठी, आपला वेळ वाचवण्यासाठी आपण आधीच आपल्या जे काही भूजलाचा स्रोत आहे, त्याची आपण नोंद लावणं गरजेचं असतं. तर त्याचे आपण स्टेटस जाणून घेऊयात. अर्जाचे वेगवेगळे स्टेटस असतात. ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो, त्यावेळेस A1 सबमिटेड असं स्टेटस असतं. पहिल्यांदा असं होतं, की आधी आपल्याला फॉर्म अप्रूव्ह व्हायचा, नंतर ना आपल्याला पैसे भरावे लागायचे. तर आता त्यांनी थोडासा बदल केलेला आहे. आता आपल्याला अगोदर रक्कम भरावी लागते आणि काही जण घाबरतात, की आपली रक्कम कुठे जाते की काय? तर असं काही नाहीये. सरकारी वेबसाईट आहे. आपला जरी फॉर्ममध्ये काही चुका झाल्या किंवा आपलं मंजूर नाही झालं, तर आपल्याला रिफंड होऊन जातं. लवकर नाही झालं तरी काही दिवसांमध्ये आपलं रिफंड होऊन जातं. त्यानंतर आपण जाणून घेऊयात, की सबमिट झाल्याच्या नंतर आपण रक्कम भरतो. त्यावेळेस आपल्याला एक अप्रूव्हल मिळतं. अप्रूव्हल मिळाल्याच्या नंतर आपल्याला ते एक सरकारी वायरमॅनचा सर्व्हे असतो. तो सर्व्हे कंप्लीट करावा लागतो आणि ज्यावेळेस आपण पेमेंट भरतो नंतरनं पेमेंट सबमिटेड असं आपलं ॲप्लिकेशनचं आपल्या ज्या अर्जाचं जे स्टेटस असतं पेमेंट सबमिटेड म्हणून असतं. त्यानंतरनं कंपनी सिलेक्शनचा आपल्याला एक मेसेज येतो. म्हणजे कंपनी सिलेक्ट करायची म्हणून आपल्या पोर्टलवर दिसतं, की कंपन्या आल्या, की आपल्याला कंपनी सिलेक्ट करता येते. मग ज्याला पाहिजे तसं जसं की प्रीमियर असेल, पर्ल, ओसवाल असेल, शक्ती असेल, जैन असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्या असतात. ज्याला पाहिजे त्यांनी जी-के असेल, त्यांनी आपल्या अ, जे काही आसपासचा एरिया आहे, ज्यानंतर आपल्या आसपास जेवढे काही ते वेंडर लोकं असतील, त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घ्यायची, की तुमच्याकडे कोणत्या कंपनीचं मटेरियल उपलब्ध आहे आणि जर चांगल्या कंपनीचं असेल, तर त्यांना विचारून कंपनी सिलेक्ट करायची, जेणेकरून तुम्हाला अ, बसवण्यासाठी जास्त त्रास होणार नाही. त्यानंतरनं वायरमॅनचा सर्व्हे येतो कंपनी सिलेक्ट केल्याच्या नंतरनं. वायरमॅनचा सर्व्हे झाल्याच्या नंतरनं आपल्याला एक वर्क ऑर्डर निघते आणि वर्क ऑर्डरमध्ये आपल्याला एक 60 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला हे पंप इन्स्टॉल करून देतात. जर 60 दिवस पूर्ण झाले नाही, तर आपल्याला त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करता येते. तर मित्रांनो, यामध्ये एक सांगायचं राहून गेलं, ज्यावेळेस आपण पेमेंट वगैरे केलेलं आहे, त्यावेळेस जर आपल्या उताऱ्यामध्ये काही त्रुटी आल्या असतील किंवा सामायिक क्षेत्र असेल, तर त्याचं संमतीपत्र आपण अपलोड केलं नसेल, तर अशा काही त्रुटी येऊ शकतात. तर आपल्याला काही घाबरायचं कारण नाही. आपल्याला परत त्या अपलोड करता येतात. आपण तिथं पोर्टलला आपला एम-टी नंबर असतो. मागेल त्याला सोलारचा एम-टी नंबरपासून ते सुरुवात होतं. एम-टी नंबर टाकायचा, आपल्या अर्जाचं स्टेटस जाणून घ्यायचं. काही जर त्रुटी असतील, त्या त्रुटी व्यवस्थित वाचून घ्यायच्या आणि तिथं अपलोडचा पण ऑप्शन असतो. आपण ते डॉक्युमेंट व्यवस्थित फोटो वगैरे स्कॅन वगैरे करून घ्यायचं आणि ते आपण डॉक्युमेंट अपलोड करायचं. याला काही प्रॉब्लेम येत नाही. आपलं सोलर व्यवस्थित बसून जातं. म्हणजे एवढी काही अवघड प्रक्रिया नाहीये. मोबाईलद्वारे सुद्धा आपण करू शकतो याच्यासाठी. अ, आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला ऊन पडलं, की पाणी सुरू झालं आणि ऊन संपलं, की पाणी बंद झालं. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही. जागायचं टेन्शन नाही, थंडीचं टेन्शन नाही. त्यानंतरनं साप वगैरे कसलंच टेन्शन राहत नाही आणि शेतकरी राजा आहे. राजासारखा जगत नाही, पण ह्या सोलारमुळे थोडा का होईना राजासारखं त्याला वाटायला लागले, की बाबा आपण राजा झालोय, रात्रीचं जागता येत नाही बाबा. तर सोलार हे बेस्ट ऑप्शन आहे. काही प्रॉब्लेम येत असतो, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसते, पण थोडं-थोडं करून बसून घ्या. जास्तीत जास्त लोकांना कारण आता राज्य शासनाने एक 10 लाख लोकांसाठी त्यांचं टार्गेट आहे, की 10 लाख लोकांना भेटावं म्हणून. तर ज्यांचे पेंडिंग आहे त्यांचं पण आता पटापट अर्ज मंजूर होत आहे आणि त्यांची सोलारचं इन्स्टॉलेशन होत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून माझा नवीन असा काही माहितीचा व्हिडिओ आला तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि माहिती सांगण्यात जर काही चूक वगैरे झाली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. होऊ शकतं माझ्या वाचण्यामध्ये याच्यामध्ये काही चूक होऊ शकते. जेणेकरून मी कोणाला चुकीची माहिती देत नाही. तर नक्की कमेंट करून सांगा, की ताई तुमचं इथं चुकलेलं आहे म्हणून. धन्यवाद.